किसी चीज़ को पूरे दिल से चाहो या फिर शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसको तुमको मिलाने की कोशिश करते हैं, असं काहीतरी डायलॉग आहे ओम शांती ओममध्ये, पण हा रिअल लाईफमध्ये लागू होत नाही. ठीक आहे, सांगतो का. तर कसं काय म्हणजे बरं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला आईचा वॉच सांगतोय, आज वार आहे सोमवार, तारीख आहे 23 नोव्हेंबर 2020 आणि दुपारचे वाजलेत पावणे एक वाजलेत आणि आपण कालच्याच शर्टवर आहे कारण आपली अजून आंघोळ झालेली नाही आहे, जेवण पण झालेलं नाही आहे. कारण आपल्या जीवनात असं काही होतं आहे नेहमी, उतार चढाव, त्यात उतारात जरा जास्तच असतात. स्ट्रगलिंग लाईफ आहे, एकदम स्ट्रगलिंग लाईफ आहे. तर झालं आहे असं की आपला लॅपटॉप द्यायला लागला आहे प्रॉब्लेम डिस्प्लेचा, आणि पण काही 2-3 गोष्टी आहेत ज्या आता सांगू शकत नाही तुम्हाला, त्या पण प्रॉब्लेममध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या जवळ आहेत, हर्ट होते. तर आत्ता सध्याचा आपला असा कार्यक्रम आहे, आपल्याला भोजन ग्रहण करायचं पोटामध्ये भोजन गेल्यावर डोक्यापर्यंत रक्त 1 नंबर पोचते आणि आपल्याला बरंच काही सुचेल. तर पहिलं काम असं आहे की आपल्या एका इलेक्ट्रॉनिक्स आणि सर्व्हिस सेंटरला जायचं आहे, तिकडे आपला लॅपटॉप दाखवायचा. इकडे सर्व्हिस सेंटर नाही आहे डेलचं, सांगली, ठीक आहे. तर ते आहे कोल्हापूरला, बघू आता काय होतं आहे, मला काहीच माहीत नाही. आणि दुसरं काम असं आहे, हे साहेब भरपूर दिवस झाले इकडंच आहेत, त्यांची सर्व्हिसिंग करायची आहे. कसं आहे, आपली होणार आहे आता एक, माहीत आहे ना काय होणार आहे, 6 दिवस उरलेत, काउंटडाऊन बघितला असेल तुम्ही. तर त्यासाठी गाडी एकदम टाकाटाक पाहिजे आपल्याला, त्यात काय आपण हाय करत नाही. टायर चेंज करायचे होते पण म्हटलं ही एक राईड करून येऊ मग चेंज करूया, कारण थोडेसे खर्च आहेत डिसेंबरमध्ये जरा जास्तच. बघूया, आम्ही 5% करून जेवतो आणि 60% करून तुम्हाला भेटतो. थांबायचंच. चला, आईचा वॉच म्हणतो आपला 1:30 वाजलेत. अरे बापरे, असं लॅपटॉप न्यायला लागला आहे बघा. आपल्याकडं बॅग पण नाही आहे सध्या, पडायला नको म्हणजे झालं. चला अंक माशे, तुमचं पण काम करायचं वेळ आले. होय, विजयनगरला जरा जास्तच गर्दी चालली आजकाल. सिग्नल लागले आहेत, कोण कुठून येते सांगता येत नाही. अरे बापरे, आणि आम्ही असा लॅपटॉप घेऊन चाललो आहे, लाजा वाटलं पाहिजेत, पण काय करणार, आपल्याकडं काही नाही आहे, आपल्याकडे बॅग नाही आहे. सांडू नको बाबा, जीव आहे आपला तुझ्यात. ठीक आहे म्हणा, चूक पण माझीच आहे. आणि टँक बॅगमध्ये लॅपटॉप बसत नाही राव. रायनॉक्सला सांगायला पाहिजे जरा, टँक बॅग तुमचे अजून थोडे बदाडे करा, म्हणजे ॲटलिस्ट लॅपटॉप बसेल आमचा. तर मुंबईमध्ये असेपर्यंत तरी मला कधी विंटरचे कपडे म्हणजे आपला हिवाळी कपडे घालायला मिळालंच नाही. म्हटलं आता सांगलीत मिळेल काहीतरी, तर ते पण नाही. सध्या ऊन एवढा आहे की काय, जाऊ दे आता काय बोलणार. हो, नेक्सॉन भावा, नेक्सॉनला कधी धडकायचं नाही. बिल्ड क्वालिटी एवढी भारी आहे की आपलं हंक बिंक चेपून जायचे. ट्रक चेपतात आणि आपल्या बाईकचं काय मग. तेव्हा नेक्सॉन आपल्या टाटाच्या गाड्यापासून जरा असं लांब राहायचं. भावा, टाटाच्या गाड्या आहेत, 1 नंबर आहेत. कोण कुठनं जातात सांगलीत काय सांगता येत नाही बाबा. पुण्याच्या वरचं काम झालं आहे, तर जपून चालवायला लागते. इकडं ट्रॅफिक रूल्स काय असतात ते माहीत नाही लोकांना. चला, आपलं पहिलं डेस्टिनेशन आलं आहे ICICI बँक. तिकडं थोडंसं काम आहे, आवरूया ते. कसं आहे, घराबाहेर पडल्यावर ना एक 3-4 कामं करावेच लागतात. घराबाहेर चाललंयच भावा, करायला लागणार. आणि नाही म्हटलं तर तीच कामं कॅन्सल होत नाहीत, ती कामं विकेंडला पडतात. त्यामुळे जेवढी होईल कामं तेवढी करून घ्या बाबा. पुढं आपल्याला विकेंडला जायचं आहे, तेव्हा काय लोड नको आणि आपल्याला मम्मीच्या शिव्या नको आहेत की जायच्या आधी हे करता आलं नाही तुला, बाकी सगळं केलं आहेस. हो, हे बघा लॅपटॉप पूर्ण बाहेर आलं आहे. बरं झालं मी पुढे लावलं आहे, मागं लावलं असतं ना मागच्या बाजू पडला असतं राव. चला, आपलं अजून एक डेस्टिनेशन आले. चला, आपलं एक तर काम झालेलं नाही आहे, आता दुसरं काम बघूया. ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे आपलं लॅपटॉपचं. हा रस्ता एवढं वाढवले आहेत, करणार कधी आहेत काय माहीत, उगीच वाढवून ठेवला आहे. तिथे ट्रॅफिक तर होते तेवढंच. हे जाऊ द्या मला तिकडं, येतील. हां भावा, तू तिकडंच बघ पोरींना. सांगलीत एक ॲडव्हान्टेज आहे बघा आपल्याला, मस्तपैकी 5-5 मिनटात सगळ्या जागा येतात, लांब काय जायला लागत नाही. मुंबईमध्ये कुठं जायचं म्हटलं तर झालं मग सुट्टी नॉटच. हो, इथंच आहे, इथं भाऊ आपला RC आहे. हा, इकडं मी शाळेत असताना भरपूर यायचो. तर कुठंतरी चिंचेचं झाड आहे, चिंचा पाडत. अरे यार, इथंच तर आहे वरती, तेच म्हटलं कुठं तर आहे. इकडे चिंचा पाडायचो आम्ही, खायचो आणि जायचो.
आणि आज बघा कशासाठी आलो आहे. कसं आहे ना, एकदम सुपर व्ह्यू चालू आहे. म्हणजे माझा चेहरा एकदम अर्धांड दिसत असेल, पण तसं काय नाही आहे. बघूया आता. मी आलो आहे आपल्या लॅपटॉपच्या कामासाठी. होणार का नाही माहीत नाही, पण लॅपटॉपचे 2 स्क्रू पण ढिल्ले झालेत, ते बसवायचेत नवीन. ॲटलिस्ट ते तरी एवढे. एक नंबर मर्दा आपलं झालेलं आहे. एक नंबर काम. 2 स्क्रू गेलेले लॅपटॉपचे, ते एकदम इम्पॉर्टंट होते. त्यामुळे झालेलं असं की डिस्प्लेला क्रॅक जाता जाता वाचला आहे. थोडासा गेला आहे छोटा, पण आता बघू ते मॅनेजेबल आहे. सध्या तरी स्क्रूमुळे काय होणार नाही आहे, पण झालं तर सॉरी. तर मंडळी कसं आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल काय लॅपटॉपला झालं तर कुठं दाखवायचं. इथं विश्रामबागजवळ. तरी पण तुम्हाला सांगून ठेवते, सन इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर आहे रोल्स मेनेच्या खाली. तिकडे तुम्ही दाखवू शकता तुमच्या लॅपटॉपला किंवा कुठल्या पण डेस्कटॉपला वगैरे काय झालं तरी. हो इकडं आल्यावर यार आपल्या टोळीची आठवण येते आपल्याला. विपल्या, राजा, उम्या काय खाल्लेलं राव लॉकडाऊनमध्ये, नुसतं धुवा केला आहे. पण एक भारी आहे की आपलं 100 फुटी एकदम खाऊ गल्ली टाईप झाल्या. काय पाहिजे ते मिळते, नुसतं तुम्ही विचारा सगळं मिळणार इथं. चला मंडळी, आपल्याला वळायचं आहे उजवीकडं, कारण आपल्याला जायचं आहे चांदणी चौकच्या पुढं चष्मा टाकायला म्हणजे नवीन करायला. तर आता आपल्याकडं चष्म्याची नवीन फ्रेम आहे. जे इंस्टाग्रामवर फॉलो करतात आपल्याला त्यांना माहिती आहे की आपल्याकडे एक नवीन फ्रेम आहे, ज्यात आपण त्याचे 5 फ्लिप चेंज करू शकतो चष्मा सोडून. ते मी तुम्हाला सांगेन, आज नाही सांगणार, उद्या परवा सांगेन की आपल्याकडं कोणता भारी चष्मा आहे आणि तो किती रुपयाचा आहे हे पण सांगेन. तुमच्यापैकी माझ्यासारखेच अनेक जण असतील ज्यांना चष्मा आहे. तर चष्मेवाल्यांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना गॉगल घालायला लईच त्रास होतो. चष्मा काढलं की गॉगल घालायला लागतो आहे, मग गॉगल घातल्यावर दिसत नाही, कुठं बघतो आहे काय कळत नाही. मग फोटोसाठी पाहिजे ना राव, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे हवा करायची असते, मग गॉगल मस्ट आहे. त्यासाठी हे चष्मे उपयोगी पडतात. तुम्हाला सांगतो कसं आहे माहिती काय, तुमचा भाऊ क्रिएटिव्ह आहे आणि क्रिएटिव्ह गोष्टी आणत असतो, घेत असतो. तर मग तुम्हाला सांगणं माझं काम आहे ना, आणि माझ्यामुळे तुम्हाला मदत होत असेल तर मग आपल्या चॅनलचं तेच तर आहे उद्दिष्ट, गोल, मोटिव्ह, काय पाहिजे ते म्हणा. तर आलं आपण चांदणी चौकात. मला वाटतं दिनेशला एकदा भेटून जायला पाहिजे, काय हरकत नाही. दिनेश नाही यार, दिनेश नाही, दिनू म्हणतो आम्ही, तर आधीपासून दिनूच म्हणतो. तर तुमच्यासाठी पण दिनूच. श्री आय केअर. हो श्रीज एंजल नाही आहे नशीब. चला आपलं एकदम स्वस्तात मस्त असं काम झालं आहे. इथं कधी आला तर चांदणी चौकात तर एकदा श्री आय केअर चेक करा. बाकीकडे कम्पेअर करा, मी असं नाही म्हणत, पण इकडं जरा निवांत होते काम आणि क्वालिटी पण चांगली आहे. बघा तुमची इच्छा, आपलं काम आहे सांगणं, सांगतो आहे आपण. आता आपण भेटणार आहे आपल्या भावाला. भेटून तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी घरी, ठीक आहे. तर मंडळी झालेलं असं की याचे जे मेन 2 स्क्रू आहेत जिथं बॅटरी वगैरे सगळं असतं आणि हे कनेक्टेड असतं जो लॅपटॉपचा डिस्प्ले आहे तिकडं. तर हे 2 स्क्रू गायब होते. त्यामुळं मी जेव्हा पण लॅपटॉप ओपन करत होतो तेव्हा प्रेशर पडत होतं. त्यामुळं थोडासा इकडं क्रॅक गेलेला आहे, सॉरी इकडे गेलेला आहे. तर त्यामुळं थोडासा डिस्प्ले प्रॉब्लेम येतो आहे, पण होपफुली तो जास्त त्रासदायक होणार नाही आणि पुढं जास्त प्रॉब्लेम्स आपल्याला येणार नाहीत अशी मी आशा करतो. बघूया काय होते, शेवटी नशिबाचे खेळ आहेत. चला, लॅपटॉप बरोबर आपली 2-3 कामं तरी झालेली आहेत. आता एक मेन काम अजून एक उरले, ते म्हणजे आपली बाईक सर्व्हिसिंगला द्यायची आहे. जेवढं लवकर देईल तेवढं लवकर प्रॉब्लेम्स कळतील. इतकं काय मेजर चेंज नाही आहे, फक्त डिस्क ब्रेक चेंज करायचा आहे रिअरवाला, कारण मी फ्रंटवाला चेंज केलेला लास्ट टाइम जेव्हा मी सर्व्हिसिंग केलेली, तेवढं आहे. आणि डिस्क पॅड्स बहुतेक फ्रंटचे ओके असतील, ते मागचे तर आता डिस्क बरोबर चेंज होतील. बाकी सगळं ओव्हर ऑइलिंग जे काही ट्युनिंग आहे ते करावं लागेल. एकदा ऑइल चेंज असेल तर ते पण करावं लागेल. चेन ल्यूप, बाकी सगळी कामं आहेत, तर ही सगळी महत्त्वाची आहेत. तर बाईक आता मी दिली तर मला बहुतेक उद्यापर्यंत मिळेल, दुपारपर्यंत मिळेल. बघूया, ते तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. ठीक आहे, तर आता आपण जाऊया, कारण येताना मला चालत यावं लागेल या उन्हात. ठीक आहे, आता काय सॅक्रिफाईस करायला लागतं थोडंफार. जसं मी म्हणत होतो, हे सगळं मस्तपैकी नवीन डिस्क आहे हा, आणि जो मागचा डिस्क आहे तो पूर्णपणे झिजलेला आहे. झिजलेला म्हणजे खराब झाला आहे, आणि पॅड्स पण पूर्ण गणलेत. चला, जस्ट मी थोडा वेळ मिळाला म्हणून तिथले बाईक्स बघत होतो. आत्ताच रिसेंटली एक्स्ट्रीम 160R काहीतरी लॉन्च झाली आहे मागच्या महिन्यात. तर एवढे रेट भयानक आकाशाला गाठलेले आहेत
काय सांगू, हे सगळं कोविडमुळे झालेलं आहे. प्रत्येक बाईकचे कारचे जे काही किमती आहेत ना ते ऑलमोस्ट 20,000 ते 30,000 वाढलेले आहेत. जे कोण नवीन बाईक घेत आहेत, गाड्या घेत आहेत, सगळ्यांना ऑल द बेस्ट. जरा पाकिट ढिल्लं करूनच जावा. बरं, तर आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला की आपल्या लॅपटॉपचा डिस्प्लेचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर डिस्प्ले कधी पण जाऊ शकतो. फक्त एवढंच प्रे करा की आपली ही ट्रिप होऊ दे, मग जाऊ दे. तसं पण मी ट्रिपवरून आल्यावर त्याला रिपेअरी करायला टाकणार आहे. तर ठीक आहे यार, बाकी आता भगवान भरोसे. जर चालला डिस्प्ले तर मी एडिट करेन, तुमच्यासाठी व्हिडिओज येत राहतील. जर काही झाली गडबड तर मग मोठा ब्रेक होईल. तर ठीक आहे मंडळी, तसा पण दुसरा दिवस आता सुरू झाला आहे. आता पुढचे काही कामं करायचे आहेत. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्ट्रगल कळतच राहील, बघत राहा व्हिडिओज. तर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि हां, हे सगळे मी व्हिडिओज थोडेसे रॉ ठेवतो कारण कुठल्या पण ट्रिपच्या आधी तुम्हाला कळालं पाहिजे की काय काय होत असते, कशी प्रोसेस असते एक ट्रिप सुरू करण्याच्या आधी. तर आवडत असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला. तर ठीक आहे, नेहमीप्रमाणे मंडळी हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.